छत्रपती संभाजीनगरमध्ये थेट आपण आलेलो आहोत। या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काँग्रेसकडून सध्या आंदोलन सुरू आहे आणि त्याला भाजपकडून उत्तर दिलं जात आहे। काँग्रेस राज्यभरामध्ये आंदोलन करत असताना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र भाजप सुद्धा त्यांच्या समोर उतरलेली आहे आणि हे दोन्ही कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आलेले आहेत। अशामध्ये पोलीस देखील या ठिकाणी आलेले आहेत, बॅरिगेड्स लावण्यात आलेले आहेत आणि दोन्ही पक्षातील नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। राजकीय वातावरण हे छत्रपती संभाजीनगरमध्ये तापताना दिसतंय। हद्दपार झालेल्या काँग्रेसनं या देशामध्ये अराजकता वाढवण्यासाठी हे राजकारण चालू आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसला हद्दपार काँग्रेस ज्या पद्धतीने राजकारण करते वामपंथीयांना बरोबर घेऊन ते त्याचा विरोध आणि त्याचा निषेध देशामध्ये करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे। तोपर्यंत काँग्रेसला खऱ्या अर्थानं ज्याच्या देशद्रोहींचा बरोबर घेऊन यांनी हे रस्त्यावर उतरलेलं आहे। आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्या सोबत जोडले गेले आहेत। मोहसिन, काय सांगाल, वातावरण काय सांगते संभाजीनगरचं? नक्कीच काल काँग्रेसचे राहुल गांधी यांनी मोदींच्या घरासमोर म्हणजे निवासस्थानी आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर आता देशभरात आज काँग्रेसच्या ऑफिस समोर भाजप आंदोलन करतंय। हे चित्र तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। भाजपचे सगळे महत्वाचे नेते या ठिकाणी पोहोचलेले, कार्यकर्ते पोहोचलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी केली जाते। पोलिसांनी काँग्रेसच्या या कार्यालयाच्या बाहेर बॅरिकेड लावलेले आहे। एकीकडे हे दृश्य पाहायला मिळते तर दुसरीकडे काँग्रेस देखील आपल्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडून बसलेले आहे। त्यांच्याकडून देखील घोषणाबाजी केली जाते। वेगवेगळे हिंदू असल्याचा दावा करणारे गीत देखील बोलले जात आहे। आपल्यासोबत एक काँग्रेसचे नेते घोषणाबाजी आपण बघतोय की काँग्रेसचे नेते देखील भाजप आंदोलन करतायत। भाजप आंदोलन करतात, शरम वाटायला पाहिजे की ते 31 स्टुडंट मेलेले आहे। बीबीटी आंदोलन करत आहे आमच्या दारावर। राहुल गांधी त्याच्या समर्थनासाठी गेलेले आहेत तिथे आणि त्याला शरम वाटायला पाहिजे भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्याला की ते आंदोलन करत आहे। अहो, त्याने राहुल गांधीचा सत्कार करायला पाहिजे की स्टुडंटच्या समोर त्याला गेलेले आहे। आपण बघतो एकीकडे हे काँग्रेसचे कार्यकर्ते घोषणाबाजी करतात, आक्रमक झालेले आहे। दुसरीकडे तुम्हाला चित्र दाखवतो, इकडे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। पोलीस देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहे आणि दुसरीकडे भाजपचे नेते देखील आक्रमक झालेले, ते देखील बॅरिकेड पर्यंत पोहोचलेले आहे। घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात। राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा दिलेल्या जातात आणि त्यामुळे एकंदरीत भाजपचे नेते देखील आक्रमक झाले। त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। नेमकी काय मागणी आहे, आंदोलन करताय, काय भूमिका आहे? राहुल गांधी करताय, देशात चांगलं चालू आहे, चांगलं कसं बिघडायचं आंदोलन करून देशाची सगळी समस्या खराब करताय, आम्ही निषेध करतोय। भाजप नेत्यांची प्रतिक्रिया आहे। हातात या ठिकाणी होर्डिंग आपल्याला पाहायला मिळतात संसदेचं। आपण आता हे कार्यकर्ते आपण बघतोय बॅरिकेड हलवतात। काँग्रेस भाजपचे कार्यकर्ते बॅरिकेड मधून आतमध्ये येण्याचा प्रयत्न पाहायला मिळतात। आंदोलक या ठिकाणी आक्रमक होताना पाहायला मिळतात। घोषणाबाजी केली जात आहे। राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते। दुसरीकडे काँग्रेस देखील घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात। त्यामुळे हे नेते या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसचे दोन्ही आक्रमक झालेले आहेत। जोरदार घोषणाबाजी दोन्ही बाजूने केली जाते। पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेड लावलेलं आहे। पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना आपल्या कार्यालयात थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांना बॅरिकेड लावून अडवण्यात आलेलं आहे। अवघ्या 200 मीटरचं फक्त अंतर दोघांमध्ये आहे, मात्र पोलिसांच्या मध्ये मोठी फळी आणि बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो। त्यामुळे एकंदरीत ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये सगळे पडसाद मिळत आहेत, नीट परीक्षेचे त्याचे पडसाद आता इकडे आपल्याला संभाजीनगरमध्ये देखील पाहायला मिळतात। एकीकडे काँग्रेस आक्रमक झालेली आहे, दुसरीकडे भाजप देखील आक्रमक झालेले आहे। भाजपचे नेते आक्रमक झालेले, जोरदार घोषणाबाजी केली जाते, हातात होर्डिंग पाहायला मिळतात, बॅरिकेड लावण्यात आलेले पोलिसांकडून आणि कोणत्याही परिस्थितीत भाजपचे नेते किंवा आंदोलक या ठिकाणी आतमध्ये काँग्रेसकडे जाणार नाही याची काळजी खबरदारी पोलीस घेतात। त्यामुळे आता पोलीस देखील मोठे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि जोरदार गेल्या 15 मिनिटांपासून हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। दोन्ही बाजूने घोषणाबाजी केली जाते।
आणि आता पोलीस या सगळ्यांना ताब्यात देखील घेण्याची शक्यता आहे. मात्र आंदोलन दोन्ही बाजूचे मागे सरकारला तयार नाहीये. पोलिसांचा बंदोबस्त तुम्हाला दाखवतो. अशा पद्धतीने सगळी बॅरिकेड या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. पूर्णपणे बॅरिकेड लावून कोणत्याही परिस्थितीत भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयात घुसणार नाही याची काळजी घेतली जाते. मात्र दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते देखील आक्रमक होताना, घोषणाबाजी देताना पाहायला मिळतात. त्यामुळे दोन्ही बाजूने कार्यकर्ते आक्रमक होताना पाहायला मिळतात. घोषणाबाजी केली जाते. बॅरिकेड या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि दोन्ही बाजूने पोलिसांकडून दोन्ही कार्यकर्त्यांना सूचना दिल्या जात आहेत की आंदोलन हे शांततेत करा. आता हे सगळे आंदोलक काँग्रेसच्या कार्यालयात जातात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण पोलिसांनी इथे पूर्णपणे बॅरिकेड लावलेले आहे, मोठा फोर्स लावलेला आहे. थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. पोलिसांचा बंदोबस्त आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करूया. थोडंसं अशा पद्धतीने पोलिसांनी या ठिकाणी सगळे रस्त्याने प्रत्येक दोऱ्या बांधलेल्या आहे. म्हणजे कोणत्याही बाजूने आंदोलक आतमध्ये यायला नको पाहिजे याची सगळी खबरदारी पोलीस घेताना पाहायला मिळतात. दंगा काबू पथक देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. दोन्ही बाजूने म्हणजे रस्त्याच्या मधोमध अशा गाड्या देखील लावण्यात आलेल्या आहे आणि गाड्या ह्या पोलिसांच्या व्हॅन उभ्या करण्यात आल्या जेणेकरून आंदोलक आतमध्ये येऊ नये. त्यामुळे ही सगळी परिस्थिती पाहता दोन्ही बाजूने आता घोषणाबाज्या जोरदार वाढतात. एकीकडे पाऊस पडतोय आणि भर पावसात अशा पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते पण आक्रमक होताना पाहायला मिळतात आणि आता भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दोन्ही फ्रेम तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. जोरदार पाऊस देखील सुरू झालेला, मात्र भर पावसात अशा पद्धतीने आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी मंत्री अतुल सावे देखील दाखल झाल्याचं दिसतंय आपल्याला. एकंदरीत आपण बघूया नेमकं कोण आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले आहे. जोरदार आंदोलन केलं जात आहे आणि घोषणाबाजी देखील दिली आहे. नक्कीच अतुल सावे देखील या आंदोलनात सहभागी झालेले आहे. भाजपचे मंत्री आहे ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहे, बॅरिकेड जवळ पोहोचलेले आहे. त्यामुळे आता हे घोषणाबाजी देखील आणखी वाढलेली आहे. सावे साहेब राजीव गांधी भड़वा है, राहुल गांधी भड़वा है. विज्युअल घेऊ द्या. चला बूम घ्या रे मागे, बूम मागे द्या. विज्युअल घेऊ द्या बाळू भाऊ. हा विज्युअल घेऊ द्या. ते म्हणतात विज्युअल मला घोषणा देऊ द्या. लक्ष ठेव, मी हात केल्यानंतर बाहेर आहे. लक्ष ठेव. आणि बातम्या पाहायच्या सविस्तर मात्र त्याआधी चेंबूरमधनं एक मोठी घटना समोर येते. आंदोलन झाल्याचं पाहायला मिळतंय चेंबूरमध्ये. या आंदोलनातली ही थेट दृश्य आपण पाहतोय. पोलिसांनी इथं घेराबंदी केलेली आहे आणि अमित साटम बोलतात. स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता या देशामध्ये आग पेटवण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत. राहुल गांधीच्या आणि काँग्रेस पार्टीच्या तसेच महाविकास आघाडीच्या या नकारात्मक आणि घाणेरड्या राजकारणाचा आम्ही निषेध करतो. जो राहुल गांधी गेल्या चॅलेंज आहे की त्याने आपला पासपोर्ट पब्लिसाइज करावा. कुठल्या वर्षी कुठल्या देशामध्ये त्यांनी देशाच्या कुठल्या दुश्मनांची भेट घेण्याकरता परदेशवारी केली होती याचा तपशील त्यानं उघड करावा असं माझं राहुल गांधीला चॅलेंज आहे.
या संपूर्ण देशामध्ये ज्या वेळेला भारताची आर्थिक महासत्ता होत आहे, तयार झालेली आहे, त्यावेळेला भारत विरोधी शक्तींनी भारताला रोखण्याकरता आणि त्यामध्ये नरेंद्र मोदीजींना रोखण्याकरता एक कट कारस्थान रचलेलं आहे. आणि या देशातली काँग्रेस पार्टी, या देशातला राहुल गांधी, प्रियंका गांधी, उद्धव ठाकरे, महाविकास आघाडी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव या सर्व नेत्यांनी भारत विरोधी शक्तींच्या विरोधामध्ये हात मिळवणी केलेली आहे, त्यांच्याबरोबर भागीदारी केलेली आहे, त्यांच्याबरोबर पार्टनरशिप केलेली आहे. आणि त्यामुळे या संपूर्ण देशाने निवडणुकांमागे निवडणुका 2014 असेल, 19 असेल, 24 असेल, सर्व राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका असतील, या देशाच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि भारतीय जनता पार्टी आणि एनडीएच्या पाठी जे आशीर्वाद दिलेत, ते आशीर्वाद यांना पचत नाहीयेत. हा देश पुढे जातोय, हा देश आर्थिक महासत्ता होतोय, हे यांना पटत नाहीये, यांना पचत नाहीये. आणि त्यामुळे या देशामध्ये अराजकता पसरवण्याच्या दृष्टिकोनातून एक कुटील डाव हे सर्वजण या ठिकाणी मिळून रचत आहेत. पंतप्रधानांचं राजीनाम्याची मागणी राहुल गांधी हा विरोधी पक्ष नेता नसून हा पर्यटक नेता आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये राहुल गांधीने अमेरिकेमध्ये जाऊन, या जगाच्या वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन भारताच्या विरुद्ध वक्तव्य केली, भारतीय सेनेच्या विरुद्ध वक्तव्य केली, इलेक्शन कमिशनच्या विरुद्ध वक्तव्य केली. या भारताच्या बाहेर जाऊन भारताच्या विरुद्ध वक्तव्य करणारा लीडर याला कुठल्याही प्रकारे नरेंद्र मोदीजींचं नाव सुद्धा घेण्याची याची लायकी नाही. हा विरोधी पक्ष नेता तर नाही, हा पर्यटक नेता आहे. उद्धव ठाकरेंचं म्हणणं असं आहे की गेल्या 12 वर्षाची ही नकारात्मकता जी आहे ती आता बाहेर येते या आंदोलनाच्या माध्यमातून. उद्धव ठाकरेंच्या नकारात्मकतेचं सर्वात मोठं उदाहरण हे आहे की 1947च्या नंतर या देशाच्या राजकारणामध्ये असं कधीच घडलं नव्हतं की एखादा व्यक्ती मुख्यमंत्री पदावर असताना त्यांचे 90% पेक्षा आमदार त्यांना सोडून जातात, त्यांना त्यांच्याच पक्षातून बाहेर काढतात. याच्यातनंच आपल्याला कळतं की उद्धव ठाकरेंची लायकी काय आहे. आणि उद्धव ठाकरेंची लायकी ही शिवसेनेच्या आमदारांनी दाखवून दिलेली आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेला नरेंद्र मोदीजी किंवा भारतीय जनता पार्टीवर बोलण्याचा काही अधिकार नाही. भारत जब आर्थिक महासत्ता होने के रास्ते पर आगे निकल पड़ा है, दुनिया की चौथी सबसे बड़ी इकोनॉमी बन चुका है, दुनिया की तीसरी सबसे बड़ी इकोनॉमी बनने जा रहा है, तो भारत विरोधी ताकतें, शक्तियां, ये एक कॉन्स्पिरसी इस देश के खिलाफ और मोदी जी के खिलाफ कर रही है. और राहुल गांधी, कांग्रेस पार्टी, ममता बनर्जी, समाजवादी पार्टी, अखिलेश यादव, ये सब एंटी इंडिया गैंग में शामिल हो चुके हैं और देश के खिलाफ एक कारस्थान कॉन्स्पिरसी ये लोग कर रहे हैं. इनके इस षड्यंत्र का हम निषेध करते तर हैं. मुंबईत भाजपचा मोर्चा हा काँग्रेस विरोधात आहे, तर तिकडे संभाजीनगरात देखील काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. संभाजीनगरात काय स्थिती आहे जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख सध्या संपर्कात आहेत. मोहसिन, भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मोहसिन, माझा आवाज पोहोचतोय? नक्कीच भाजप संभाजीनगरमध्ये आक्रमक झालेलं आहे. आपण हे दृश्य बघतोय या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर भाजपचे नेते काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर भाजपचे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार घोषणाबाजी केली जाते. आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. मंत्री अतुल सावे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहे. माजी खासदार माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. अवघ्या 200 मीटरच्या अंतरावर दोन्ही बाजूने या घोषणाबाजी सुरू आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून ही घोषणाबाजी सुरू आहे. तर दुसरीकडे तुम्हाला दाखवतो काँग्रेसचे नेते देखील आक्रमक झालेले, काँग्रेसचे आंदोलक देखील आपल्या काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी जमलेले आहेत. जोरदार घोषणाबाजी करतात, आंदोलन केले जात आहे. काय त्यांची बाजू आहे ते पण जाणून घेऊ. काय तुम्ही भाजपचे लोक घोषणाबाजी करताय, तुमच्या नेत्यांच्या विरोधात आंदोलन करतात? अहो, आम्ही बी त्यांच्या नेत्याचं आंदोलन करत आहे. त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. त्यांचे शिक्षण मंत्री ते येत नाही. अहो, त्यांना शरम वाटायला पाहिजे. ते आमच्या दारावर येत आहेत. ते आणि काँग्रेसचे हे सगळे कार्यकर्ते आहेत, घोषणाबाजी करतायत, आंदोलक जमा झाले.
दोन्ही बाजूच्या मध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. दंगा काबू पथक देखील या ठिकाणी आहे, पोलीस वरिष्ठ अधिकारी आहेत आणि मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, जेणेकरून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने येऊ नये याची खबरदारी पोलीस घेताना पाहायला मिळतात. मात्र घोषणाबाजी गेल्या अर्ध्या तासापासून या ठिकाणी अशा पद्धतीने सुरू आहे. दोन्ही कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे, नेते मंडळी देखील आक्रमक होताना पाहायला मिळतात. काही वेळापूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बॅरिकेड देखील तोडण्याचा प्रयत्न केला. महिला कार्यकर्त्यांना काय मागणी आहे, कशासाठी आंदोलन करतात? आज काल जे काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टीने आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ऑफिसच्या समोर जे आंदोलन केलं आणि त्याच्या घोषणा केल्या त्यासाठी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे. वरती बॅरिकेडवर चढण्याचा प्रयत्न केले जातात, पोलीस त्यांना ताब्यात घेतात. काय काँग्रेसचं नतदृष्ट राष्ट्रद्रोही काँग्रेसचा हा जो प्रयत्न आहे, महिला आक्रमक झालेले आहेत. बॅरिकेड ढकलण्याचा प्रयत्न केला जातात, जोरदार महिला घोषणाबाजी, बॅरिकेड पोलीस अडवण्याचा प्रयत्न करतात. संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्ते प्रचंड आक्रमक होताना पाहायला मिळतात. महिला ज्या कार्यकर्त्या भाजपच्या त्या बॅरिकेड ढकलतात, दुसरी बाजूने पोलीस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ही सगळी आंदोलनाची दृश्य संभाजीनगरमधील आपण बघतोय. एकीकडे मुंबईत आंदोलन सुरू असताना संभाजीनगरमध्ये देखील भाजप आंदोलक आता आक्रमक झालेले आहेत. घोषणाबाजी सुरू आहे, बॅरिकेड ढकलण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र पोलीस अशा पद्धतीने बॅरिकेड अडवून या ठिकाणी या सगळ्या आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आता ही सगळी घोषणाबाजी आणि हे दोन्ही बाजूचे काँग्रेसचे नेते आणि भाजपचे नेते देखील आक्रमक झालेले आहेत. त्यामुळे आंदोलन या ठिकाणी चिरडताना आपल्याला पाहायला मिळतात. पोलीस खबरदारी घेतात, जेणेकरून कोणताही घटना या ठिकाणी होऊ नये. अतुल सावे जे मंत्री, केंद्रीय मंत्री, ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. हे बघा महापौर भाजपचे ते देखील आक्रमक होताना पाहायला मिळतात. अतुल भागवत कराड देखील पुढे येण्याचा प्रयत्न करतात, मात्र पोलीस त्यांना ढकलतायत. मोठ्या प्रमाणात भाजप नेते आता आक्रमक होताना पाहायला मिळतात. त्यामुळे आंदोलन आता हे नेते भाजपचे कार्यकर्ते असे बॅरिकेडवर करतायत आणि घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते, झेंडे फडकवले जातात, एकमेकांना दिवसण्याचा दोन्ही बाजूने प्रयत्न केला जातो. त्यामुळे आंदोलन आता आक्रमक होताना पाहायला मिळतं. भाजप कार्यकर्ते देखील अशा पद्धतीने बॅरिकेडवर चढतायत, वरती चढतायत, घोषणाबाजी करतायत, भाजप पक्षाचा झेंडा फडकवला जातात. पोलीस आता ताब्यात घेतात. पोलीस या सगळ्यांना ताब्यात घेतात. अतुल सावे यांना ताब्यात घेतलं जात आहे, महापौर यांना ताब्यात घेतलं जात आहे. त्यामुळे पोलीस देखील आता या आंदोलकांना दुसरीकडे नेताना पाहायला मिळतात. मात्र घोषणाबाजी या ठिकाणी जोरदार सुरू आहे. आता हे आंदोलन जसेच भाजपचे नेते आक्रमक झाले त्यानंतर या भाजपच्या कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवत आहेत. काही कार्यकर्ते पोलिसांच्या व्हॅनवर देखील चालल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतात. त्यामुळे या आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना अतुल सावे यांना पोलिसांनी आता बॅरिकेड आपण बघतोय पोलिसांच्या गाडीत बसवण्यात आलेलं आहे. ते तिथूनही देखील घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात. त्यामुळे एकंदरीत राहुल गांधी यांनी जे काल संसदेसमोर म्हणजे मोदींच्या घराबाहेर जे आंदोलन केलं होतं, त्यानंतर आज भाजप सगळी सर्वत्र काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करतात. संभाजीनगरमध्ये देखील असंच आंदोलन सुरू होतं. अतुल सावे जे मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहे भाजपचे, ते देखील या आंदोलनात उतरतात. पोलिसांच्या गाड्यावर चढून आता भाजप कार्यकर्ते बसले. कार्यकर्ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात. पोलीस आता तिकडे जाताना पाहायला मिळतात. त्यामुळे हे आंदोलन मोठ्या प्रमाणात आक्रमक होताना पाहायला मिळतात. भाजप कार्यकर्त्यांना पोलीस खाली उतरण्याचं आवाहन करतात. कार्यकर्ते थेट पोलिसांच्या गाड्यावर जाऊन बसले आणि घोषणाबाजी केली जातात. हातात आपण होर्डिंग बघितलं तर काँग्रेस हाय अशा घोषणाबाजीचे होर्डिंग आहे. पोलीस अधिकारी आता पुढे जाताना पाहायला मिळतात, जेणेकरून या सगळ्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केले जातात. माईकमधून पोलीस अनाऊन्स करतात की कार्यकर्त्यांना खाली उतरायला पाहिजे अशी मागणी सूचना पोलिसांकडून दिल्या जातात. आणि त्यामुळे भाजप कार्यकर्ते जे आक्रमक झालेले आहेत ते आता पोलिसांच्या व्हॅनवर चढले आहे. त्यामुळे आंदोलन आता आक्रमक होताना पाहायला मिळतं. काँग्रेस नेत्यांकडून देखील घोषणाबाजी केली जात होती. तुम्हाला दृश्य दाखवतो. पोलीस थेट वरती चढून आता या कार्यकर्त्यांना उतरवण्याचा प्रयत्न करतात. भाजप कार्यकर्ते थेट गाड्यावर चढलेले आहे आणि पोलीस आता या सगळ्यांना कार्यकर्त्यांना उतरवत आहेत. थेट पोलीस देखील लाठी घेऊन वरती चढलेले आहे आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला जातो. कार्यकर्त्या पोलिसांच्या थेट वाहनावर चढलेले आहे. अतुल सावे यांना देखील पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे. त्यामुळे हे आंदोलन आता आक्रमक झालं होतं. त्यानंतर पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील वरती चढतात. या सगळ्या कार्यकर्त्यांना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला जातो. आंदोलक आक्रमक झालेले. आपण अतुल सावे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. अनेक आंदोलक आहेत, त्यांना पोलीस आता गाडीमध्ये भरतायत आणि घोषणाबाजी केली जाते. महापौर यांना देखील ताब्यात घेतलेला आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलाय. ही आम्हाला खूप वर्षाची सवय. आम्ही ताकद लावून लढाई लढतो. याच्यात काय होणार? काय मागणी होती, काय भूमिका होती? अन्य पंतप्रधानांच्या घरासमोर नक्कीच आपण बघतोय की महापौर आणि भाजपचे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आंदोलक आक्रमक झाले होते. आता या सगळ्या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. या सगळ्या महिला कार्यकर्त्या, हे बघा महिला कार्यकर्ता थेट पोलिसांच्या गाडीवर चढले. आता ही गाडी पुढे जातानाच महिला भाजपच्या आक्रमक झालेले आहे, घोषणाबाजी करतायत. थेट पोलिसांच्या गाडीवर महिला कार्यकर्ता चढलेले आहेत. महिला पोलीस अधिकारी त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतात. आंदोलक हे सगळे पोलिसांच्या गाडीसमोर येऊन थांबलेले आहेत आणि भाजपचे महिला पदाधिकारी देखील आता आक्रमक होत आहेत. अतुल सावे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यामुळे हे आंदोलन आता पोलीस या आंदोलकांना इथून काढण्याचा प्रयत्न करतायत. अतुल सावे हे देखील या आंदोलनात सहभागी झाले होते, त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. हे बघा, हे आपण दाखवण्याचा प्रयत्न, महिला पदाधिकारी ते पोलिसांच्या गाडीवर चढण्याचा प्रयत्न करतात. मात्र आंदोलकांना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन पोलीस करतात. भाजपचे सगळे नेते या ठिकाणी पोहोचलेले होते. काँग्रेसचे अजून घोषणाबाजी सुरू आहे. भाजपचे नगरसेवक आता या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते. पोलिसांच्या गाडीसमोर ठिय्या मांडण्याचा प्रयत्न देखील केला जातो. पोलिसांकडून या सगळ्या आंदोलकांना शांततेत आंदोलन करण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. पोलीस त्या ठिकाणी आपल्याला सकाळपासून पाहायला मिळतात. जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा दोन्ही बाजूने काँग्रेसचे नेते आक्रमक झाले होते, भाजपचे नेते देखील आक्रमक झाले होते. हे बघा, पोलीस आता या सगळ्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेताना पाहायला मिळतात. पोलिसांचा मोठा फोर्स या ठिकाणी तैनात केलेला आहे. आंदोलक काही बाजूला सरकायला तयार नाही. राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते. पोलीस आता एक एक करून या सगळ्या कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना ताब्यात घेत आहेत. हे बघा, घोषणाबाजी, राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजी. हे बघा, आंदोलक आता इथे ठिय्या मांडून बसलेले आहे. आंदोलन पुन्हा आक्रमक झालेले आहे. आंदोलक आता थेट पोलिसांची जी गाडी यातून नेत्याला नेणार होतो त्या ठिकाणी सगळे ठिय्या मांडून बसलेले आहे पोलिसांच्या गाडीसमोर. त्यामुळे पोलिसांची मोठी दमछाक या ठिकाणी होताना पाहायला मिळते. जेव्हा जसं ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातो, कार्यकर्ते आक्रमक होतात. या सगळ्या भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्यांदाच एवढं आक्रमकपणे संभाजीनगरमध्ये आंदोलन करताना पाहायला मिळतोय. जवळपास अर्धा तास झालाय आंदोलक आपल्या भूमिकेवर आक्रमक आहे, घोषणाबाजी करत आहे. होर्डिंग जर बघितले तर काँग्रेस हाय हाय, अराजकता पसरणारे राहुल गांधी हाय हाय असे होर्डिंग आपल्याला पाहायला मिळतात. राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते. अनेक नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. महत्वाचे नेते देखील सहभागी झालेले आहेत. मंत्री अतुल सावे देखील आंदोलनात होते, त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र ज्या गाडीतून त्यांना नेण्यात येणार आहे त्या गाडीसमोर आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडून आंदोलन सुरू केलेलं आहे. घोषणाबाजी केली जाते. गेल्या काही वर्षात म्हणजे 2014 नंतर पहिल्यांदा भाजपचं एवढं आक्रमकपणे आंदोलन हे संभाजीनगरच्या राजकारणात येते. यापूर्वी देखील अनेक आंदोलन झाले, पण एवढ्या आक्रमकपणे पहिल्यांदाच हे आंदोलन पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेते या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. महिलांची उपस्थिती देखील आता पोलीस विभाग या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा एकदा पोलीस आणि आंदोलक यांच्यात हा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय. नगरसेवकांना पोलीस ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात, मात्र आंदोलक काही उठायला तयार नाही. राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते, विरोध केला जातो. मात्र पोलीस आता आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी आतमध्ये घुसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतलं जात आहे. पण विरोध हा कायम आहे. महिला पदाधिकारी आता प्रचंड आक्रमक झाले, त्या विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि पोलीस या सगळ्या आंदोलकांना आता ताब्यात घेताना पाहायला मिळतात. आणि दुसरीकडे काँग्रेसची देखील घोषणाबाजी सुरू होती. आता हे आंदोलन संपवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आतमध्ये येताना पाहायला मिळतात. अधिकारी या सगळ्या लोकांना म्हणजे आंदोलकांना ताब्यात घेताना पाहायला मिळतात. धरपकड आता पकड सुरू झालेली आहे. भाजपच्या या सगळ्या आंदोलकांची धरपकड सुरू झाली आहे. सगळ्यांना आता पोलीस व्हॅनमध्ये नेऊन टाकलं जात आहे. महिला पदाधिकारी त्यांना देखील महिला पोलीस ताब्यात घेताना पाहायला मिळतात. नगरसेवक आक्रमक होताना पाहायला मिळतात. त्यामुळे एकंदरीत गेल्या अर्ध्या तासापासून आता बघा त्या नगरसेवकांना ताब्यात घेतला, आता महिला या ठिकाणी क्रिया करत बसतात. त्यामुळे पोलिसांची मोठी दमछाक या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेताना पाहायला मिळतात. महिला पोलीस आता बोलवण्यात येत आहे, कारण आता महिला पदाधिकारी या ठिकाणी. तर मुंबईतही काँग्रेस भवनाबाहेर आंदोलन सुरू झालंय. मुंबईत भाजपचा मोर्चा आहे, आक्रमक झालेले आहेत भाजपचे पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहे. पोलीस आणि भाजपचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येनं इथं कार्यकर्ते आक्रमक झालेत. महिला पदाधिकारी आहेत, महिला कार्यकर्ते आहेत, तसंच भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. पोलिसांकडनं आंदोलकांची धरपकड करण्यात येते. मुंबईतली ही दृश्य आहेत.
सगळीच राज्यभरामध्ये काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे आणि भाजपचे कार्यकर्ते पुन्हा पुन्हा ठिय्या आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। अधिक माहिती जाणून घेऊ आमचा प्रतिनिधी जुई जाधव सध्या संपर्कात आहे। जुई, आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय भाजपचे कार्यकर्ते, सध्या काय परिस्थिती आहे? त्यांना आपण पाहतोय की भाजपचे कार्यकर्ते हे टिळक भवन जवळ पोहोचत होते, मात्र त्याआधी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे। या आंदोलनासाठी त्यांना परवानगी नव्हती, मात्र तरी हे सगळेजण घोषणाबाजी देत राहुल गांधी यांच्या विरोधात आणि काँग्रेस सोनिया गांधी यांच्या विरोधात सगळेजण घोषणाबाजी देत होते आणि त्यामुळे आता या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। खरं तर काँग्रेसचे जे नेते आहेत ते देखील टिळक भवनातच या सगळ्यांची प्रतीक्षा करत होते, परंतु कोणीही ऐकत नव्हतं। अगदी टिळक भवनच्या 100 मीटर परिसरापर्यंत सगळेजण येऊन पोहोचले होते, परंतु आता पोलिसांनी या सगळ्यांना उचलायला सुरुवात केली आहे। पोलीस या सगळ्यांना उचलून गाडीत टाकत आहे आणि आता पोलीस स्टेशनला नेत आहे। खरं तर युवक आहेत, युवती आहेत आणि त्यामुळे एक तणावाचं वातावरण या संपूर्ण परिसरात झालं आहे। खरं तर रस्ता दोन्ही बाजूचा बंद करण्यात आला आहे, त्यामुळे इथले जे नागरिक आहेत ते देखील हैराण झाले आहेत, कारण 3:30 झाले आहे, इथे गर्दी असते प्रमाणे परिसरात, मात्र अशा वेळी इथे आंदोलन केल्यामुळे रस्ता बंद असल्यामुळे नागरिकांना देखील याचा त्रास होत आहे। आपण इथे पाहतोय की हे जे सगळे भाजपचे कार्यकर्ते आहेत ते अक्षरशः रस्त्यावर झोपले होते, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, उचलून एकेकांना पोलीस गाडीत ठेवत आहेत आणि कुणालाही टिळक भवन परिसरात पोलिसांनी पोहोचूही दिलं नाही। हे आंदोलन अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली पार पडत होतं, मात्र अमित साटम यांना देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। त्यामुळे जे आंदोलन टिळक भवनापर्यंत जाणार होतं, घेऊन जाण्याचा मानस होता, ते आंदोलन आता इथेच म्हणजे प्रभादेवीचा जो ब्रिज आहे त्या खाली हे आंदोलन थांबवण्यात आलं आहे। आपण पाहतोय की एक बॅच केली की त्यानंतर दुसरे अजून कार्यकर्ते येत आहेत आणि जे रस्त्यावर झोपून प्रदर्शन करत आहेत, त्यामुळे पोलीस आता अधिक फोर्स देखील मागवण्याच्या तयारीत आहेत, तर नाही। नक्कीच जुई, कार्यकर्ते आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली, काही राडा झालाय? अगदी हे जे कार्यकर्ते आहेत ते रस्त्यावर झोपले होते आणि रस्ता अडवत होते, मात्र पोलिसांनी अक्षरशः प्रत्येकाला त्यांच्या बखोट्याला झोपून बाहेर काढलं आणि गाडीत भरलं आहे। मात्र आपण जर आपण पाहिलं तर मग अर्धा एक तास गेल्याच्या नंतर बाकीचे जे कार्यकर्ते मागे होते ते देखील पुढे येऊन आंदोलन करत आहेत। राहुल गांधी सोनिया गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे आणि पोलीस देखील जे अधिक फोर्स मागवली आहे पोलिसांनी आणि देखील कार्यकर्त्याला बखोट्याला भरून पोलीस आपल्या गाडीत भरत आहेत। सध्या हे सगळे कार्यकर्ते रस्त्यावर झोपले आहेत, रस्त्यावर झोपून आंदोलन करत आहेत, तर नाही। तर टिळक भवन परिसरातनं ही दृश्य आपण पाहतोय। जुई, तुम्ही आमच्यासोबत असंच राहा, अधिक माहिती जाणून घ्यायची आहे। मात्र आत्ताची परिस्थिती आपण प्रेक्षकांना सांगतोय। बघा, मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते इथं जमलेत, भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसच्या विरोधात आता हे आंदोलन करण्यात येत आहे। ज्या पद्धतीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, खासदारांनी पंतप्रधान कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं होतं, त्याला उत्तर म्हणून आता भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडनं पकडण्यात येत आहे। काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरच भाजपचं हे आंदोलन सुरू आहे। टिळक भवन परिसराच्या बाहेर ही दृश्य आपण पाहतोय। ही दोन दृश्य आत्ताची आपण पाहतोय। एक आपण मुंबईतलं भाजपचं आंदोलन पाहतोय, तर दुसरीकडे संभाजीनगरात देखील आक्रमक भाजपचे कार्यकर्ते झाल्याचं पाहायला मिळतंय। राज्यभरात विविध ठिकाणी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर अशाच पद्धतीत भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे। भाजप आक्रमक झालाय। संभाजीनगर आणि मुंबईतनं ही दोन दृश्य आत्ताची आपण पाहतोय। काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर भाजपचं हे आंदोलन। मुंबईतल्या आंदोलकांना पोलिसांनी आता उचलून पोलीस व्हॅनमध्ये टाकलंय, मात्र अजूनही हातात बॅनर झळकताना पाहायला मिळत आहेत आणि काँग्रेसचा निषेध करण्यात येतोय। मुंबईसह संभाजीनगरात देखील तशीच परिस्थिती पाहायला मिळते। भाजपचे अनेक कार्यकर्ते, महिला पदाधिकारी, महिला नेत्या, महिला कार्यकर्त्या देखील मोठ्या संख्येनं इथं आंदोलनात सहभागी झाल्या आहेत आणि महिला कार्यकर्त्यांकडूनही ही आंदोलन करण्यात येत आहे। ही दोन दृश्य आत्ताची आपण पाहतोय मुंबई आणि संभाजीनगरातनं। संभाजीनगरात भाजपचे कार्यकर्ते पोलिसांच्या व्हॅनवर चढल्याचं पाहायला मिळालं होतं आणि पोलीस आता या आंदोलकांना पकडून पोलीस व्हॅनमध्ये टाकतायत।
संभाजीनगरात भाजपनं कशा पद्धतीत आंदोलन केलं होतं ते आपण पाहतोय. काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर भाजप आक्रमक झाले होते, मात्र त्यानंतर पोलिसांकडून कार्यकर्त्यांना पकडण्यात आलं आणि त्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. मुंबईतही आता आंदोलकांची धरपकड सुरू झाली आणि आंदोलकांना पोलिसांच्या गाडीत टाकून नेण्यात येत आहे. मुंबईतून आणि संभाजीनगरातनं हे आंदोलन आपण पाहतोय. पोलिसांनी मात्र आता आंदोलकांची धरपकड केली आहे. मुंबईतही पोलिसांनी धरपकड केल्याचं पाहायला मिळत आहे आणि संभाजीनगरात देखील हे आंदोलन शांत करण्यात पोलिसांना यश आलं. भागवत कराड, अतुल सावे, भाजपचे नेते मंत्री या आंदोलनात सहभागी झालेत. संभाजीनगरात आपण पाहतोय तसंच भाजपचे महापौर देखील तिथं उपस्थित आहेत आणि या सगळ्या भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक होत काँग्रेसचा निषेध केलाय. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख सध्या क्षणाक्षणाचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात. मोहसिन, सध्या काय परिस्थिती आहे? नक्कीच अर्ध्या तासापासून हा सगळं आंदोलन सुरू होतं. आता भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, त्यांना पोलीस स्टेशनला देखील नेलंय. त्यामुळे भाजपचं आंदोलन संपलंय, पण पोलिसांचा बंदोबस्त आणि बॅरिकेटिंग अजूनही या ठिकाणी आपल्याला कायम पाहायला मिळते. कारण अजूनही काँग्रेसचे काही कार्यकर्ते या ठिकाणी थांबलेले होते, त्यांना पण आता इथून निघून जाण्याच्या सूचना केल्या जातात. पोलिसांचा मोठा बंदोबस्त कायम या ठिकाणी अजूनही आपल्याला पाहायला मिळते. बॅरिकेटिंग अजूनही हटवण्यात आलेली नाही, जेणेकरून संपूर्ण कार्यकर्ते इथून जोपर्यंत जात नाही तोपर्यंत पोलीस या ठिकाणी बंदोबस्त आपल्याला कंटिन्यू पाहायला मिळतोय. त्यामुळे एकंदरीत हे आंदोलन सुरू झालं होतं भाजपच्या नेत्यांकडून आणि ते संभाजीनगरच्या काँग्रेस भवन जे म्हणजे शहागंजमधलं आहे त्या ठिकाणी आंदोलन सुरू झालं होतं. दोन्ही बाजूने घोषणाबाजी केली जात होती. भाजपकडून माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड असतील किंवा आत्ता कॅबिनेटमध्ये मंत्री असलेले अतुल सावे असतील किंवा महापौर असतील, हे सगळे या आंदोलनात होते आणि महिला कार्यकर्त्यांची संख्या देखील मोठी होती. आपण जर बघितलं तर 2014 नंतर पहिल्यांदाच एवढ्या आक्रमकपणे संभाजीनगरमध्ये भाजपकडून हे आंदोलन झालं असेल आणि त्यानंतर दोन्ही बाजूने ही घोषणाबाजी सुरू असताना पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. अवघ्या 200 ते 300 मीटरचं अंतर या आंदोलकांमध्ये होतं, मात्र पोलिसांनी खबरदारी घेतली. दोन्ही बाजूंचे कार्यकर्त्यांना आमने सामने येऊ दिलं नाही. शेवटी भाजपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले. ज्या व्हॅनमधून भाजपच्या नेत्यांना नेलं जात होतं त्या व्हॅनसमोर पोलीस सगळे महिला आंदोलक असतील किंवा नेते होते ते अडवून बसले होते, मात्र शेवटी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. आता आंदोलन संपलेलं आहे, मात्र पोलिसांचा बंदोबस्त अजूनही कायम पाहायला मिळतोय. नक्कीच मोहसिन, धन्यवाद आणि वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू. जुई आणि मुंबईतनं सगळी माहिती आणि परिस्थिती सांगत होती जुई, तिचंही धन्यवाद.